रेडी स्टार्ट. अध्यक्ष महाराज 5-6 दिवसापासून या सदनामध्ये राज्याच्या अर्थसंकल्पावर चर्चा चालू आहे. या चर्चेत अनेक माननीय सदस्यांनी भाग घेऊन अत्यंत मोलाच्या आणि उपयुक्त अशा सूचना केल्या आहेत. कित्येक सदस्यांनी या अर्थसंकल्पाचा सखोल असा अभ्यास करून प्रगतीच्या दिशेने पुढचे पाऊल पडावे म्हणून ज्या विधायक सूचना केल्या आहेत त्यांचा अवश्य विचार करण्यात येईल एवढे आश्वासन मी देऊ इच्छितो. चर्चेत ज्या सदस्यांनी भाग घेतला त्यांचा मी आभारी आहे. या ठिकाणी मला एक गोष्ट प्रामुख्याने नमूद करावीशी वाटते की यावर्षी जी चर्चा झाली ती संबंध राज्याच्या दृष्टिकोनातून झालेली आहे. कोणत्याही प्रकारचा विभागीय दृष्टिकोन यावर्षी दिसून आला नाही. ही आनंदाची गोष्ट आहे. कदाचित मागील वेळी या राज्याच्या विभागवार प्रगतीची जी आकडेवारी देण्यात आलेली होती तिने सदस्यांचे समाधान झाले असावे. काहीही असले तरी यावर्षी संबंध राज्याच्या दृष्टिकोनातून चर्चा झाली याबद्दल मला आनंद वाटला. अध्यक्ष महाराज, पहिली टीका जी अर्थसंकल्पावर करण्यात आली ती अशी की हा अर्थसंकल्प 40 कोटी रुपये तुटीचा असून देखील यावर्षी नवीन आहे आणि परिणामतः महामंडळाची व्यापारी उलाढाल केवळ एका वर्षात दुपटीने वाढली आहे. आगामी वर्षात ही वाढ 3 कोटी रुपयांपर्यंत जाईल अशी महामंडळाची अपेक्षा आहे. परंतु महामंडळाच्या कार्याचे खरे यश गोठवलेल्या अन्नपदार्थांची विक्री महाराष्ट्रात किती वाढते आहे या गोष्टीवरून आजमावले पाहिजे. कारण त्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मालाला नवीन नवीन बाजारपेठा मिळतील आणि गृहिणींनाही उत्तम दर्जाचा माल नेहमी रास्त मिळू शकेल. वरील त्रोटक माहितीवरूनही महामंडळाकडून सध्या होत असलेल्या उपयुक्त कार्याची आपणास स्पष्ट कल्पना येईल अशी आशा आहे. महामंडळाच्या कार्याचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे आणि जसजसा हा व्याप वाढत जाईल तसतसे महामंडळाच्या कार्याच्या उपयुक्ततेचे क्षेत्रही वाढत जाईल. सध्याच्या अन्नधान्य टंचाईच्या काळात तर महामंडळाच्या कार्याचे महत्त्व विशेष आहे हे आपणास मान्य होईल अशी आमची खात्री आहे. वरील माहितीने आपले समाधान होईल अशी आम्ही आशा बाळगतो. आपला